मालवणमधील राजकोटवर उभा करण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। त्यामुळे आपण पाहतो की इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमी सर्वच नाराज झालेले आहेत। या संदर्भात इतिहासकारांनी काही आक्षेपाचे मुद्दे यापूर्वी नोंदवलेले आहेत। त्यापैकी इंद्रजीत सावंत हे इतिहास अभ्यासक, त्यांनी देखील पोस्ट टाकलेली होती आणि या संदर्भात अनेक त्रुटी दाखवून दिलेल्या होत्या। नेमके आक्षेपाचे मुद्दे त्यांनी काय नोंदवले होते त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की हा जो पुतळा उभारला त्याच्यानंतर तुम्ही पुतळा पाहिल्यानंतर अनेक आक्षेपाचे मुद्दे नोंदवले होते। पहिला आक्षेपाचा मुद्दा तुमचा नेमका काय होता? पहिला आक्षेप जो होता तो त्या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल होता। शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे उभा करत असताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचा, त्यांच्या अस्सल छायाचित्रांचा, त्याच्या अगोदर तयार केलेल्या नामवंत शिल्पकारांच्या शिवाजी महाराजांनी त्याला पुतळ्यांचा अभ्यास करून हे शिल्प उभा करायला पाहिजे होतं। पण ज्या वेळेला ह्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतर बघितल्यानंतरच, व्हिडिओ आणि छायाचित्रात बघितल्यानंतरच हे शिल्पशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं। त्याचा अॅनाटॉमीचा अभ्यास केलेला गेलेला नव्हता। ते शिवाजी महाराजच वाटत नव्हते। त्यांच्या हातातील तलवार असेल, त्यांच्या हातातील दुसऱ्या हातात दिलेलं मॅन असेल, त्यांची वेशभूषा असेल, ही अत्यंत चुकीची झालेली होती। हे कुठला अभ्यासकाची त्याला गरज नव्हती किंवा कुठल्या शिल्पशास्त्र शिकलेल्या माणसाची गरज नाही। सामान्य व्यक्ती सुद्धा तो सांगू शकत होता की हे जे शिल्प तयार झालेलं आहे हे शिवाजी महाराजांचं शिल्प नाही। इतकं मोठं शिल्प शिवाजी महाराजांचं ते असू शकत नाही। फक्त जिरेटोप शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात तो अस्सल जिरेटोपासारखा झालेला नव्हता, पण तो जिरेटोप आहे, दाढी आहे, म्हणून त्याला शिवाजी महाराज म्हणायचं का, असा एक प्रश्न त्याच वेळेला आमच्या मनामध्ये निर्माण झाला होता। खरं तर मूर्ती उभारत असताना काही गोष्टींची काळजी घेतली जाते, त्याबद्दलचा दुसरा आक्षेप तुमचा काय? खरं तर हे जे शिल्प उभा केलंय ते शककर्ते शिवाजी महाराजांची जी आरमारी मालवणमधील राजकोटवर उभा करण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला। त्यामुळे आपण पाहतो की इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमी सर्वच नाराज झालेले आहेत। या संदर्भात इतिहासकारांनी काही आक्षेपाचे मुद्दे यापूर्वी नोंदवलेले आहेत। त्यापैकी इंद्रजीत सावंत हे इतिहास अभ्यासक, त्यांनी देखील पोस्ट टाकलेली होती आणि या संदर्भात अनेक त्रुटी दाखवून दिलेल्या होत्या। नेमके आक्षेपाचे मुद्दे त्यांनी काय नोंदवले होते त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा की हा जो पुतळा उभारला त्याच्यानंतर तुम्ही पुतळा पाहिल्यानंतर अनेक आक्षेपाचे मुद्दे नोंदवले होते। पहिला आक्षेपाचा मुद्दा तुमचा नेमका काय होता? पहिला आक्षेप जो होता तो त्या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल होता। शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळे उभा करत असताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचा, त्यांच्या अस्सल छायाचित्रांचा, त्याच्या अगोदर तयार केलेल्या नामवंत शिल्पकारांच्या शिवाजी महाराजांनी त्याला पुतळ्यांचा अभ्यास करून हे शिल्प उभा करायला पाहिजे होतं। पण ज्या वेळेला ह्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतर बघितल्यानंतरच, व्हिडिओ आणि छायाचित्रात बघितल्यानंतरच हे शिल्पशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं होतं। त्याचा अॅनाटॉमीचा अभ्यास केलेला गेलेला नव्हता। ते शिवाजी महाराजच वाटत नव्हते। त्यांच्या हातातील तलवार असेल, त्यांच्या हातातील दुसऱ्या हातात दिलेलं मॅन असेल, त्यांची वेशभूषा असेल, ही अत्यंत चुकीची झालेली होती। हे कुठला अभ्यासकाची त्याला गरज नव्हती किंवा कुठल्या शिल्पशास्त्र शिकलेल्या माणसाची गरज नाही। सामान्य व्यक्ती सुद्धा तो सांगू शकत होता की हे जे शिल्प तयार झालेलं आहे हे शिवाजी महाराजांचं शिल्प नाही। इतकं मोठं शिल्प शिवाजी महाराजांचं ते असू शकत नाही। फक्त जिरेटोप शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात तो अस्सल जिरेटोपासारखा झालेला नव्हता, पण तो जिरेटोप आहे, दाढी आहे, म्हणून त्याला शिवाजी महाराज म्हणायचं का, असा एक प्रश्न त्याच वेळेला आमच्या मनामध्ये निर्माण झाला होता। खरं तर मूर्ती उभारत असताना काही गोष्टींची काळजी घेतली जाते, त्याबद्दलचा दुसरा आक्षेप तुमचा काय? खरं तर हे जे शिल्प उभा केलंय ते शककर्ते शिवाजी महाराजांची जी आरमारी राजधानी होती, सिंधुदुर्ग किल्ला, ज्याला शिवलंका म्हटली जातं, जिथं शिवाजी महाराजांचं स्वतःचं मंदिर आहे, तिथं राजाराम महाराजांनी तिथं पाषाणाची मूर्ती बसवली शिवाजी महाराजांची। त्या शिवलंका सिंधुदुर्गच्या बरोबर समोर शिवाजी महाराजांनी राजकोट नावाचा किल्ला बांधून घेतला होता आणि तो राजकोट किल्ला सुद्धा मराठ्यांच्या आरमाराचं एक आश्रय स्थळ होतं। त्या राजकोटावर हा पुतळा उभा राहणार होता आणि अशा महत्वाच्या ठिकाणी उभा राहणाऱ्या पुतळा तयार करायची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ही आज आपण त्यांची मुलाखत त्या शिल्पकारांची बघतोय, वाचायला मिळायला लागले की त्यांनी पहिल्यांदा फक्त 1-1.5 फुटाचे पुतळे तयार केलेले होते आणि अशा व्यक्तीला
जवळजवळ 30-35 फुटाचा पुतळा तयार करायचं काम दिलं जातं. त्याची कपॅसिटी आहे का नाही हे बघितलं जात नाही. आणि मग असा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही शिल्पकारांची खाण आहे. भारतातले पहिले जे हे ब्रांझमध्ये पुतळे उतरवणारे जे व्यक्तिमत्व आहेत, गणपतराव म्हात्रे हे महाराष्ट्राचे आहेत. विनायकराव करमरकर ज्यांनी शिवाजी महाराजांचा पुण्यामधला पुतळा उभा केला ते महाराष्ट्राचे आहेत. किती नावं तुम्हाला सांगावीत. रामपुरे आहेत. आता राम सुतार ज्यांनी आपला ह्याचा पुतळा उभा केला वल्लभभाई पटेल साहेबांचा, किंवा संसदेच्या प्रांगणातले अनेक पुतळे त्यांनी उभा केले, ते महाराष्ट्राचे आहेत. आणि अशी शिल्पकारांची अक्षरशः मायंदेयाळी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एका नवख्या व्यक्तीला इतक्या महत्वाच्या ठिकाणाचं शिल्प तयार करायला दिलं जातं, याच्यामध्ये सुद्धा शंका आहे. खरं तर आपण पाहिलं की अनेक आक्षेपाचे मुद्दे आहेत. तिसरा जो आक्षेपाचा मुद्दा आहे तो तुमचा काय, जो तुम्ही जास्त अधोरेखित करू शकता? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असा आहे की ज्या वेळेला 4 डिसेंबर 2023 साली याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्याच वेळेला त्याच दिवशी मी सुद्धा आक्षेप घेतलेला होता. मालवणमधल्या अनेक स्थानिक लोकांनी त्या शिल्पावर आक्षेप घेतलेला होता की हे शिल्प शिवाजी महाराजांचं सारखं दिसत नाही, हे अत्यंत बेढप शिल्प झालेलं आहे आणि हे बदलावं. आता आमच्यासारख्या सामान्य शिवप्रेमींचं अभ्यासकांचं मत हे काही ग्राह्य धरणार नाही तर भाग सोडून द्या. पण छत्रपतींचा वारसा सांगणाऱ्या आणि राज्यसभेचे खासदार राहिलेल्या संभाजीराजेंनी सुद्धा 12 डिसेंबर 2023लाच पत्र लिहून पंतप्रधानांना पत्र लिहून हे शिल्प चुकीचं झालेलं आहे आणि हे शिल्प बदलावं, याच्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान होतोय असं निदर्शनास आणलेलं होतं. तरी सुद्धा या विषयावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळं हा एक आक्षेप आहे की शिवाजी महाराजांचं असंच शिल्प बेडप त्यांना उभा करायचं होतं का, ज्यांनी उभा केलं त्यांना, अशी एक शंका मनामध्ये येते. मग मला सांगा, खरं तर आता तो पडलेला पुतळा म्हणजे शिल्प जे आहे त्या ठिकाणी तात्काळ शिल्प उभारणी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशामध्ये तुमचा चौथा आक्षेप नेमका काय असू शकतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचे जे गडदुर्ग आहेत ते शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारक आहेत. आज सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्याची काही पडझड चालू आहे, त्याची पडझड थांबवणे, त्याचं रिस्टोरेशन करणे हे काम आहे. राजकोट ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला तो राजकोटाची काही तटबंदी शिल्लक आहे, काही तटबंदी बुरुज अजून शिल्लक आहेत. त्याचं जतन संवर्धन पहिल्यांदा व्हायला पाहिजे. आणि मोठे मोठे पुतळे उभा करायची एक स्पर्धा जी लागलेली आहे ती का लागले समजत नाही. कारण अशी मोठे मोठे पुतळे उभा करून शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर जाणार नाहीये. पुतळे उभा करावेत, पण ते अत्यंत सौष्ठवपूर्ण इतिहासाचा अभ्यास करून आणि ते या वारं आणि हे जे काय आहे त्याच्या भोवती ते राहतील कसे, त्याची देखभाल कशी होईल, अशा पद्धतीचे पुतळे उभा केले पाहिजेत. आणि दुर्गांचं संवर्धन आणि इतर जी स्मारकं शिवाजी महाराजांची आहेत त्यांचं संवर्धन खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपण पाहिलं की इतिहासकारांनी अनेक आक्षेपाचे मुद्दे नोंदवलेले आहेत. त्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की हा मुळात पुतळाच जो आहे शिवाजी महाराजांचा वाटत नव्हता. आणि इतकंच नाही तर ज्या व्यक्तीला हा पुतळा तयार करायला दिला त्याच्याकडे ती ॲबिलिटी होती का, अशा अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. खरं तर याचा विचार होण्याची गरज व्यक्त केली जाते. त्यामुळे मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर.